हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 12th स्टँडर्डच्या इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, आपले इकॉनॉमिक्सचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट्स स्टार्ट. सो सी, फर्स्ट चॅप्टरचे नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. फर्स्ट चॅप्टरचे नाव काय आहे? इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. इट मीन्स सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय. ओके, लेट्स रिकॉल. You have already studied in class 11th standard the meaning and definitions of economics given by different economists. तर पहा, 11th स्टँडर्ड मध्ये आपण डिफरंट इकॉनॉमिस्टनी, अर्थतज्ञांनी दिलेल्या डेफिनेशन्सचा स्टडी केला आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन पाहूया. मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आर the two main branches of modern economics. तर पहा, मॉडर्न इकॉनॉमिक्सच्या मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन मेन ब्रांचेस आहेत. The term micro is derived from the Greek word micros, which means small or a millionth part. तर पहा, मायक्रो म्हणजे लहान, स्मॉल किंवा काय म्हटलं आहे, मिलियन्थ पार्ट. सो मायक्रो ही टर्म ग्रीक वर्ड मायक्रोज या वर्ड पासून आली आहे. द टर्म मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मॅक्रोज विच मीन्स लार्ज. आणि पहा, मॅक्रोज म्हणजे लार्ज, मोठा, आणि मॅक्रो ही टर्म मॅक्रोज या ग्रीक वर्ड पासून आली आहे. ओके, these terms were coined by Norwegian economist Ragnar Frisch of Oslo University in 1993. तर पहा, या शब्दांचा वापर 1933 मध्ये ऑस्लो युनिव्हर्सिटी मधील नॉर्वेजियन इकॉनॉमिस्ट रॅग्नर फिश यांनी केला आहे. ओके, नेक्स्ट, मेन ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स. तर पहा, इकॉनॉमिक्सच्या दोन मेन ब्रांचेस आपण पाहणार आहोत. फर्स्ट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि सेकंड आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, डू यू नो रॅग्नर अँटन किटिल फ्रिश 1895-1973, a Norwegian econometrician and economist, was a joint winner with Jan Timbergen of the first Nobel Prize for Economics in 1969. तर पहा, रॅग्नर अँटन किटिल फ्रिश हे नॉर्वेचे इकॉनोमेट्रिशियन आणि इकॉनॉमिस्ट होते आणि त्यांना 1969 साली इकॉनॉमिक्स साठी फर्स्ट नोबेल प्राइज जॅन टिम्बरजेन सोबत प्राप्त झाला. ही वॉज ए पायोनियर ऑफ इकॉनोमेट्रिक्स, द ॲप्लिकेशन ऑफ मॅथमेटिकल मॉडेल्स अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स टू इकॉनॉमिक डेटा अँड थेरीज. तर पहा, त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखलं जात होतं आणि अर्थमिती शास्त्रामध्ये मॅथमेटिकल मॉडेल्स म्हणजे गणितीय प्रारूपे आणि थेरीज यांचा वापर करून अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. ही coined many economic terms. In an article on business cycles, Frisch was likely the first person to have referred to the study of individual firm and producer as microeconomics. तर पहा, रॅग्नर फ्रिश यांनी अनेक इकॉनॉमिक कन्सेप्टची सर्वप्रथम मांडणी केली आणि त्यांचा व्यापार चक्रावरील, बिझनेस सायकल म्हणजे व्यापार चक्र. ओके, सो त्यांचा व्यापार चक्रावरील, बिझनेस सायकलवरील लेखांमध्ये सर्वप्रथम इंडिव्हिज्युअल फर्म म्हणजे वैयक्तिक उद्योग अँड प्रोड्युसर म्हणजे उत्पादकांच्या स्टडीला, अभ्यासाला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले. Moreover, he referred to the study of the aggregate economy as macroeconomics. It means aggregate economy च्या स्टडीला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते.
ओके, नेक्स्ट यू शुड नो हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर पहा, मायक्रो इकॉनॉमिक्सची हिस्टॉरिकल रिव्ह्यू म्हणजे ऐतिहासिक वाटचाल तुम्हाला माहिती असायला हवी. Microeconomic analysis was developed first. It is a traditional approach. तर पहा, मायक्रो इकॉनॉमिक एनालिसिस प्रथम विकसित केले, डेव्हलप केले असून हा एक ट्रॅडिशनल अप्रोच आहे, म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन आहे. ओरिजिन ऑफ दिस अप्रोच कॅन बी ट्रेस्ड बॅक टू द एरा ऑफ क्लासिकल इकॉनॉमिस्ट ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल एक्सेट्रा. तर पहा, या अनालिसिस मेथडचा पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी इकॉनॉमिस्टच्या कालखंडामध्ये पिरियडमध्ये झालेला दिसतो आणि यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल या सायंटिस्टचा समावेश होतो. इट वॉज पॉप्युलराइज्ड बाय निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल in his book Principles of Economics published in 1890. तर पहा, निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांचा प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झाला. अदर इकॉनॉमिस्ट लाईक प्रोफेसर पिगू, जे.आर. हिक्स, प्रोफेसर सॅम्युएल्सन, मिसेस जॉन रॉबिन्सन एक्सेट्रा have also contributed to the development of microeconomics. तर पहा, इतर इकॉनॉमिस्ट जसे प्रोफेसर पिगू, जे.आर. हिक्स, प्रोफेसर सॅम्युएल्सन, मिसेस जॉन रॉबिन्सन एक्सेट्रा या सायंटिस्टनी मायक्रो इकॉनॉमिक्सच्या डेव्हलपमेंटमध्ये मोलाचे योगदान दिले. ओके, नेक्स्ट हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर आता आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहणार आहोत. मॅक्रो इकॉनॉमिक्स डिड एक्झिस्ट इन द पास्ट बिफोर द इव्होल्युशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर पहा, मॅक्रो इकॉनॉमिक्स हे इव्होल्युशन च्या अगोदर मॅक्रो इकॉनॉमिक्स हा दृष्टिकोन अस्तित्वात आला. इन द 16th and 17th century, followers of mercantilist, a group of English merchants, advocated policies to the government which were based on macro approach. तर पहा, 16th आणि 17th सेंचुरी मध्ये फॉलोअर्स ऑफ मर्सॅन्टिलिस्ट व्यापारवादी विचारवंतांनी नॅशनल इन्कम आणि वेल्थ या कन्सेप्टचे अनालिसिस केलेले आहे. इन द 18th century, physiocrats, French thinkers try to analyze the concept of national income and wealth. तर पहा, 18th century मध्ये फिजिओक्रेट्स विचारवंतांनी सुद्धा नॅशनल इन्कम आणि वेल्थ म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या कन्सेप्टचे अनालिसिस केले. इवन द क्लासिकल इकॉनॉमिक थेअरीज ऑफ प्रोफेसर ॲडम स्मिथ, प्रोफेसर रिकार्डो and Professor J.S. Mill discussed the determination of national income and wealth, but their macro analysis was combined with micro analysis. तर पहा, macro analysis हे micro analysis मध्ये combined म्हणजे एकत्रित केलेले दिसते. Thus, micro analysis ruled the world of economics till the Great Depression of 1930s. तर पहा, त्यांच्या मायक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिसने 1930च्या ग्रेट डिप्रेशन वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे जागतिक महामंदी पर्यंत इकॉनॉमिक्सच्या जगात राज्य केले. ओके, आफ्टर द ग्रेट डिप्रेशन, लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स published his famous book The General Theory of Employment, Interest and Money in 1936. तर पहा, जागतिक महामंदीनंतर ग्रेट डिप्रेशन म्हणजे जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे फेमस बुक 1936 मध्ये प्रकाशित झाले. ओके, केन्स used macroeconomic approach to analyze economic problems
तर पहा लॉर्ड केन्स यांनी इकॉनॉमिक प्रॉब्लेम्सचा आर्थिक समस्यांचा स्टडी मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस पद्धतीने केला. The credit for the development of macroeconomic approach goes to Lord Keynes. तर पहा त्यामुळे मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या डेव्हलपमेंटचे विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. Besides Keynes, Malthus, Wicksell, Walras, Irving Fisher are other economists who have contributed to the development of macroeconomics. तर पहा लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वॉलरा, आयर्विंग फिशर एक्सेट्रा या इकॉनॉमिस्टचे मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या डेव्हलपमेंट मध्ये मोलाचे योगदान आहे. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबूया. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आहोत. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स काही क्वेरीज विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट केले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ. टेक केअर.